रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। शिपायानं पत्नीला 7 वेळा विषाचं इंजेक्शन दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय। या विषारी इंजेक्शनमुळे पत्नीचा मृत्यू झालाय। यासाठी पतीनं 2 मित्रांची मदत घेतली। आरोपी रवी हा बरेली येथील PSC 8व्या बटालियनचा शिपाई आहे। रवी यानं त्याच्या पत्नीची विषारी इंजेक्शन देऊन हत्या केली। ही हत्या करताना रवीनं त्याचे मित्र शानू आणि जतीन याची मदत केली। या तिघांनीही मीनूची हत्या केल्याची कबुली दिली आहे। शानू कार डेंटर म्हणून काम करतो, तर जतीन हा खासगी रुग्णवाहिका कर्मचारी आहे। जतीनला इंजेक्शन ड्रगच्या वापराबद्दल माहिती होती। मीनूची हत्या करण्यासाठी जतीन आणि शानू यांनी रवीसोबत 8 लाख रुपयांचा सौदा केला। हे दोघेही मीनूला प्लॉट विक्रेते असल्याचं भासवून भेटले आणि त्यांनी गाडीतच मीनूला 7 वेळा विषारी इंजेक्शन टोचलं। यानंतर शानू आणि जतीन तिथून फरार झाले, तर रवी बेशुद्ध असल्याचं भासवून तिथंच पडून राहिला। रवीला त्याच्या प्रेयसीसोबत लग्न करायचं होतं, म्हणून त्यानं मित्राच्या मदतीनं हा गुन्हा केला। रामपूरचा रहिवासी रवी हा 8व्या PSC बटालियनमध्ये कॉन्स्टेबल म्हणून तैनात आहे। 23 फेब्रुवारीला दुपारी रवी त्याची पत्नी मीनू सोबत त्याच्या गाडीतून बाहेर पडला। औषध आणण्यासाठी बाहेर जात असल्याचं त्यानं मीनूला सांगितलं। काही वेळानं रवीनं त्याचा पोलीस मित्र संजय याला फोन केला आणि फरीदपूरमधील मंदिराजवळ काही जणांनी हल्ला केल्याचं त्यानं संजयला सांगितलं। यानंतर काही वेळानं संजय तिथं पोहोचला, तेव्हा मीनू गाडीत पडलेली तर रवी बागेत पडलेला त्याला आढळला। यानंतर मीनूला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। सोमवारी मीनूच्या वडिलांनी रवी विरुद्ध मुलीच्या हत्येचा गुन्हा दाखल केला होता। यानंतर पोलिसांनी रवी आणि त्याच्या 2 मित्रांना ताब्यात घेतले। तिघांचीही कडक चौकशी करण्यात आली। तिघांनीही मीनूची हत्या केल्याची कबुली दिली। घटनेनंतर जेव्हा पोलिसांना रवीच्या नंबरचा CDR मिळाला, तेव्हा त्यातून घटनेचं रहस्य उलगडलं। रवीनं त्याच नंबरवरून अनेक वेळा कॉल केल्याची पुष्टी झाली। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा नंबर एका महिलेचा आहे। या महिलेमुळेच रवीनं त्याच्या पत्नीची हत्या केली। चौकशी दरम्यान रवीने त्याच्या पत्नीवर आरोप केलेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।